आज या ठिकाणी 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ही पार पडत आहे। आमदार गणेश नाईक यांनी सहकुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय। चला तर जाणून घेऊया त्यांच्यावर। सर, काय सांगाल, मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावण्यात आलेला आहे, काय सांगाल? आजचा दिवस हा भारताची लोकशाही अधिक मजबूत करण्याकरता आपलं कर्तव्य बजावण्याचा दिवस आहे। हा लोकशाहीचा उत्सव आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेली 10 वर्ष देशाचं नेतृत्व केलं, जनतेला विश्वास दिला आणि त्या पद्धतीनं यशाची पावलं पडत आहेत। काही यश वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी दिसतं। आता जगामध्ये जे भयभीत देश आहेत, जे दहशतवादाच्या एकूण भीती पायत, त्यांना त्या भीतीतून मुक्त करण्याकरता, जे दहशतवादी त्यांना दरारात दाखवण्याकरता देशाचं नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं गरजेचं आहे। आणि म्हणून आम्ही म्हटलेलं आहे, अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। आणि त्या अनुषंगानं त्याचाच एक भाग म्हणून महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांना धवल यश जनतेनं द्यावं, याकरता महायुतीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेत। एकूणच आजूबाजूला आलेल्या नागरिकांची, ज्येष्ठांची, तरुणांची एकूण मुवमेंट लक्षात घेता आम्ही लोकांना केलेलं आव्हान लोकांनी मान्य केलेले असं वाटतं। तर नवी मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, काय त्याच्यावर? नवी मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष काम कर। नवी मुंबई देशातली सुंदर शहरामधलं एक शहर आहे। महाराष्ट्रामध्ये तर 1 नंबरचं शहर आहे। अशा शहरामध्ये सुजाण जनता योग्य नेतृत्वाला त्या ठिकाणी मदत करते आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या देश त्या स्थानावर नेतृत्व करताना नवी जनता पुढे राहील, मागे राहणार नाही। आणि म्हणून नरेशजी म्हस्के हे जे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या यशाकरता आज सगळेजण कामाला लागलेले। काय आव्हान कराल मतदारांना? मतदानाला मी कालच आवाहन केले की सकाळी लवकर या, मतदान करा। ज्येष्ठांना आणि प्रामुख्याने जे दिव्यांग आहेत त्या लोकांना सकाळी आणून तुमचं मतदान पूर्ण करून घ्या। आणि तशा प्रकारची सुरुवात झाली। आज आपल्यासोबत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आहे। त्यांनी सहकुटुंब, सहपरिवारासोबत या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय। 5व्या टप्प्यातील निवडणुका या ठिकाणी पार पडत आहेत। चला तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। सर, काय सांगाल, 5व्या टप्प्यातील निवडणुका या ठिकाणी पार पडत आहेत, काय सांगाल त्याबद्दल? प्रथमतः मी आपल्या सर्व उमेदवारांना विनंती करेन, सर्व मतदारांना विनंती करेन की आपण आपलं अमूल्य मत देऊन लोकशाही मजबूत करण्यासाठी बाहेर पडा। आज माननीय नरेशजी म्हस्के महायुतीचे उमेदवार यांच्या एकंदरीत 20-25 दिवसाच्या म्हणजे कालावधीमध्ये जो प्रचंड मेहनत आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसाच्या मेहनतीचा 4 तारखेला रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल। नरेशजी म्हस्के हे बहुमतानं, बहुसंख्य मतांनी या ठिकाणी निवडून आल्याचं आपल्याला दिसेल आणि ते माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन मतदान करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। नागरिकांना काय आव्हान कराल बाहेर पडून मतदान करण्यासाठी, जसा उन्हाचा तडाखा दिसतोय त्याच्या? मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करेन की हा लोकशाहीचा जागर आहे, आपल्याला दिलेली ही ताकद आहे, याच्यातून देशाचं भवितव्य घडत असतं आणि म्हणून आपण आपलं अमूल्य मत उतरा आणि योग्य उमेदवाराच्या बाजूला आपण टाका, अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी मी सर्व तमाम मतदार बंधू भगिनींना करतो। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे। मतदान हे संविधानानं प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे। मतदान हे अधिकार असताना मतदान करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे। आपण केलेलं मतदान हे देशाच्या प्रगतीची, विकासाची दिशा ठरवतं। संपूर्ण देशाच्या प्रगतीकरता, विकासाकरता, सुरक्षितेकरता तिसऱ्यांदा माननीय मोदीजी पंतप्रधान होणं हे गरजेचं आहे। आणि त्याकरता ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री नरेशजी म्हस्के हे प्रचंड मतानं यशस्वी विजयी होते। सर, लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं यासाठी काय आवाहन करावं? नाही, लोकांनी मतदानाचा हक्क आपल्याला संविधानानं दिलेला आहे, परंतु मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे। आपण केलेलं मतदान हे देशाच्या प्रगतीची, विकासाची दिशा ठरवतं। त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं
प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे. आज लोकसभेतील 5व्या टप्प्यातील निवडणुका ह्या पार पडत आहे. आपण माझ्या मागे पाहू शकता, आपण कोपरखैरणे या केंद्र या ठिकाणी उभं आहोत. मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा ह्या लागलेल्या आहेत. मतदार हे मतदान करण्यासाठी बाहेर देखील पडत आहे. गरमीचे दिवस आहेत तरी देखील मतदार आपला हक्क बजावण्यासाठी बाहेर पडून मतदान करत आहे. नवी मुंबईमध्ये मेन म्हणजे ठाणे लोकसभेमध्ये एक चुरशीची लढत आहे आणि नवी मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष देखील लागलेलं आहे. त्यामुळे 4 जूनला काय निकाल लागणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया जुबेनचा रिपोर्ट, नवी मुंबई.